मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण 3000 मराठी शब्दांची सिरीज चालू केलेली आहे। आणि आपण कशा प्रकारे पाहतोय बघा, आपण सुरुवातीला तो शब्द पाहतोय, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आणि त्याचं इंग्लिशमध्ये वाचन कशा प्रकारे करायचं, जेणेकरून तुम्हाला शब्दांबद्दल परिपूर्ण माहिती होईल। ते सर्व शब्द आपण एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि सोबतच आपण वर्ब सुद्धा पाहणार आहेत, ठीक आहे। आणि सोबतच आपण 3000 वर्ब सुद्धा या ठिकाणीच पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, पहिला शब्द तुमच्या समोर आहे गाडी। याला व्हेइकल असं म्हटलं जातं किंवा कार सुद्धा आपण म्हणतो। व्हेइकल किंवा कार म्हणजेच गाडी। पुढचा शब्द आहे बस। याला आपण बसच म्हणतो, स्पेलिंग लक्षात ठेवा, बस बस। पुढचा शब्द आहे बघा ट्रेन, म्हणजे ट्रेन, ट्रेन याला ट्रेनच म्हणतो। पुढचा शब्द आहे विमान, ज्याला एरोप्लेन असं म्हटलं जातं। विमान म्हणजे एरोप्लेन। पुढचा शब्द आहे स्टेशन, याला स्टेशन असं म्हणतो, स्टेशन स्टेशन। पुढचा शब्द आहे प्रवास, याला जर्नी किंवा ट्रॅव्हल असं म्हणतो। जर्नी किंवा ट्रॅव्हल म्हणजे प्रवास। पुढचा शब्द आहे जेवण, म्हणजेच मील, जेवण म्हणजे मील। पुढचा शब्द आहे भात, म्हणजे राईस, भात म्हणजे राईस। पुढचा शब्द आहे चपाती, म्हणजे रोटी किंवा फ्लॅट ब्रेड। चपाती याला काय म्हटलं जातं, रोटी किंवा फ्लॅट ब्रेड, हे लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचा शब्द आहे भाजी, म्हणजे व्हेजिटेबल। भाजी म्हणजे व्हेजिटेबल किंवा करी असं पण आपण त्याला म्हणतो। व्हेजिटेबल किंवा करी म्हणजेच भाजी। पुढचा शब्द आहे दूध, म्हणजे मिल्क, दूध म्हणजे मिल्क। पुढे आहे चहा, म्हणजे टी, चहा म्हणजेच टी। पुढे आहे साखर, म्हणजे शुगर, साखर म्हणजेच शुगर। पुढचा शब्द आहे मीठ, म्हणजे सॉल्ट, मीठ म्हणजेच सॉल्ट। पुढचा शब्द आहे कापड, म्हणजे क्लॉथ, कापड म्हणजे क्लॉथ किंवा फॅब्रिक। बघा, क्लॉथ किंवा फॅब्रिक म्हणजेच कापड, ठीक आहे। दोन्ही शब्द लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये काय आहेत ते। पुढे बघा, पुढचा शब्द आहे शर्ट, म्हणजे ज्याला आपण शर्टच म्हणतो, ठीक आहे, किंवा मराठीमध्ये आपण याला सदरा पण म्हणतो, लक्षात ठेवा। शर्ट किंवा सदरा म्हणजे शर्ट इंग्लिशमध्ये। पुढे बघा, पुढचा शब्द आहे साडी, म्हणजे साडी, ठीक आहे। स्पेलिंग बघा, साडी असं होतंय, ठीक आहे, पण साडी म्हणतो आपण, साडी साडी, स्पेलिंग लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचा शब्द आहे चप्पल, म्हणजे स्लीपर किंवा सँडल। चप्पल म्हणजे काय, स्लीपर किंवा सँडल। पुढे बघा, पुढचा शब्द आहे पाय, म्हणजे फूट किंवा लेग। पाय म्हणजे काय, फूट किंवा लेग। पुढचा शब्द आहे हात, म्हणजेच हँड, हात म्हणजेच काय, हँड। पुढे बघा, पुढचा शब्द आहे डोळा, म्हणजे आय, डोळा म्हणजे काय, आय। पुढचा शब्द आहे कान, म्हणजेच इयर, कान म्हणजेच इयर। पुढचा शब्द आहे नाक, म्हणजे नोज, नाक म्हणजे काय, नोज। पुढे आहे तोंड, म्हणजे माउथ किंवा फेस, तोंड म्हणजेच काय, माउथ किंवा फेस, ठीक आहे। तर माउथ शब्द लक्षात ठेवा। फेस आपण चेहऱ्यासाठी पण हा शब्द वापरतो, ठीक आहे। पुढचा शब्द आहे केस, म्हणजे हेअर, केस म्हणजे काय, हेअर। पुढे बघा, पुढचा शब्द आहे शरीर, म्हणजे बॉडी, शरीर म्हणजेच काय, बॉडी। पुढचा शब्द आहे आरोग्य, म्हणजे हेल्थ, आरोग्य म्हणजेच हेल्थ। पुढचा शब्द आहे डॉक्टर, म्हणजे डॉक्टर, डॉक्टर म्हणजे डॉक्टर। मराठीमध्ये आणखीन एक शब्द आहे त्याला वैद्य, हे पण लक्षात ठेवा। पुढचा शब्द आहे औषध, त्याला मेडिसिन असं म्हणतो। औषध काय म्हटलं जातं,
मेडिसिन. ठीक आहे. पुढे आहे आजार, ज्याला इलनेस किंवा डिसीज असं म्हटलं जातं. आजार म्हणजेच काय, इलनेस किंवा डिसीज, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा शब्द आहे हवामान म्हणजे वेदर. हवामान म्हणजेच वेदर. पुढे आहे पाऊस म्हणजे रेन. पाऊस म्हणजेच काय, रेन. पुढे आहे थंडी म्हणजेच कोल्ड. थंडी म्हणजेच कोल्ड. पुढे ऊन म्हणजे सनलाइट किंवा हीट. ऊन म्हणजे सनलाइट किंवा हीट, दोन्ही शब्द लक्षात ठेवा. सनलाइट किंवा हीट म्हणजेच ऊन. पुढे आहे चित्र म्हणजेच पिक्चर किंवा ड्रॉइंग. पिक्चर किंवा ड्रॉइंग म्हणजेच चित्र. पुढे आहे संगीत म्हणजेच म्युझिक. संगीत म्हणजेच म्युझिक. पुढे आहे गाणे म्हणजेच सॉन्ग. गाणे म्हणजेच सॉन्ग. बघा गाणे म्हणजे एखादं गाणं म्हणणे, ते जे आहे म्हणणे, गाणं म्हणणे म्हणजे गाणं, त्याला आपण सिंग असं म्हणतो. या ठिकाणी त्या गाण्याबद्दल बोलतोय. ठीक आहे. तर गाण्याची क्रिया नाही, हा एक नाउन आहे, हा एक शब्द आहे. ठीक आहे. गाणं, सॉन्ग, हे लक्षात ठेवा. पुढे बघा आवाज म्हणजे साऊंड किंवा व्हॉइस. आवाज म्हणजेच साऊंड किंवा व्हॉइस, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा शब्द आहे उत्तर म्हणजेच आन्सर. उत्तर म्हणजेच काय, आन्सर. पुढे आहे प्रश्न म्हणजे क्वेश्चन. प्रश्न म्हणजेच क्वेश्चन. पुढे बघा पुढचा शब्द आहे प्रश्न म्हणजेच क्वेश्चन. प्रश्न म्हणजेच क्वेश्चन. ठीक आहे. पुढे बघा पुढचा शब्द आहे अभ्यास म्हणजे स्टडी. अभ्यास म्हणजे स्टडी. पुढे बघा पुढचा शब्द आहे परीक्षा म्हणजे एक्झाम किंवा टेस्ट. परीक्षा म्हणजे काय, एक्झाम किंवा टेस्ट. पुढचा शब्द आहे वर्ग म्हणजेच क्लास. वर्ग म्हणजेच काय, क्लास. पुढे आहे शिक्षक म्हणजेच टीचर. शिक्षक म्हणजेच काय, टीचर. पुढे आहे विद्यार्थी म्हणजे स्टुडंट. विद्यार्थी म्हणजेच काय, स्टुडंट. पुढे आहे नियम म्हणजे रूल. नियम म्हणजेच रूल. पुढे आहे कायदा म्हणजे लॉ. कायदा म्हणजे काय, लॉ. पुढे आहे मदत म्हणजे हेल्प. मदत म्हणजेच काय, हेल्प. पुढे आहे धन्यवाद म्हणजे थँक्स. धन्यवाद म्हणजे थँक्स. पुढे आहे शुभेच्छा म्हणजे विशेष. शुभेच्छा म्हणजे विशेष. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 100 शब्द आपण